इतकी म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे. आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि सांगितलं की आता धावा म्हणून, कसे धावतील? सध्या कशाला पाहिजे? गेल्या सगळ्याच सरकारांमध्ये झालं ना ते. बोला कोणाचं काय करायचं? हे घेऊन बसलेत ते आपल्या. काय करायचं त्यांचं? काय करायचं त्यांचं? कोणाला सपोर्ट मिळणार? काय म्हणून देतील ते? माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत या बाबतीतल्या, ज्या माझ्या मांडून झालेल्या आहेत आणि त्या मी पब्लिकली मांडल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेल्या आहेत. त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आल्या असतील. आहेच ना, सगळेच जण हळूहळू पसरतात. अनेक भागांमध्ये महाराष्ट्र. नाही रे बाबा, मला हिंदी माझं अरे नाही रे बाबा, नको. तुम्ही नेहमीच म्हटलंय की फ्री वाटपचं राजकारण तुम्ही करत नाही. मागच्या वेळी तुम्ही नागपूर तुम्ही म्हटलं की फ्री वीज, फ्री हे ते तुम्हाला पटत नाही, कमी दरात द्या पण फ्री नको द्या तुम्ही म्हटलं. माझा प्रश्न असेल की आता लाडकी बहीण असे बरेच स्कीम चालले, जर तुमच्या हातात सत्ता आली तर तुमचा काय? नाही, मला असं वाटतं तुम्ही लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही. लोकांना कामाला लावा ना. लोक कामं मागतायत ना, फुकटचे पैसे नाही मागत आहेत. शेतकरी फुकटची वीज नाही मागत आहे, त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय. तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या मागण्या तर समजून घ्या. तुम्हाला मतं हवीत म्हणून तुम्ही वाटेल ते फ्री. बरं, फ्री म्हणजे कोणाचं आहे? ते लोकांचं आहे. आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना. असं कसं करून चालेल तुम्हाला? मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत, महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत. महाराष्ट्रातली पोरं करू इच्छितात, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवाने दिली जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही. ही कुठची पद्धत? फायनान्शियली धोकादायक आहे महाराष्ट्रासाठी. म्हणजे ते कोणाहीसाठी धोकादायक आहे ते. लाडकी बहीण जी आली ते मध्य प्रदेशचं मॉडेल डोळ्यात पुढे ठेवून आली आहे. तिथे यश मिळालं तर त्याच धर्तीवर इथे पण मिळेल असं दाखवली केलं जात आहे. नाही, बघा त्या सगळ्या गोष्टींचं त्याला एकच कारण नसतं. मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं काय फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं. त्याला अनेक कारणं असतील, अनेक विविध कारणं असतील त्याला. ती पण तपासली पाहिजेत ना.